नमस्कार, मी प्रिया. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आम्ही 2 दिवस अगोदरच संभाजीनगरला पुण्याहून आलो होतो, कारण इथे होतं पल्लवीचं डोहाळ जेवण. तो त्याची तयारीही इथं चालू आहे. बघू शकता इथं छानपैकी रांगोळी आम्ही काढतो आहे. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि सगळेजण इथे तयार आहेत. स्पेशली ही मॅडम जिंचा आज प्रोग्राम आहे कपल, आणि ह्या आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. आणि माझ्या नशिबाने ही माझी फ्रेंडच निघाली, ही मम्मा. आणि या साईडला चपात्या करणं चालू आहेत आणि इकडे सगळे बसलेले आहेत. इथे कार्यक्रम आपला होणार आहे. हा झूल आणते आणि ही रांगोळी मी काढलेली मगाशी. गेले 2 दिवस आम्ही या प्रोग्रामच्या लगबगीमध्ये होतो. साफसफाई करण्यापासून ते सर्व सामान आणेपर्यंत. पल्लवी आणि अनिलचे स्वागत केल्यानंतर आता प्रोग्रामची सुरुवात ही गणपती आणि सरस्वतीच्या सॉन्गने होते आहे. आणि त्यानंतर डोहाळ जेवणाचा एक छानपैकी सॉन्ग. हळूहळू प्रोग्रामला आता रंग येत होता आणि यांची इथे मात्र वेगळीच मस्ती चालू होती. सजन्म बाईचा हे एक सुंदर सॉन्ग आता आपल्यासमोर सादर होत आहे. धणींच्या कानामध्ये गोडगुपीत सांगण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आरती इथे करण्यात येत आहे. सुंदर आरतीसोबतच हे दिवेही यांनी स्वतः बनवले होते आहे आणि ते विक्रीसाठी सुद्धा अवेलेबल होते. आज मी जवळपास 5 ते 6 मेकअप केले होते, इन्क्लुडिंग मी. आणि सकाळपासून फक्त धावपळ चालू होती. प्रोग्राम आमच्याच घरी होता पार्किंगमध्ये, त्यामुळे मी सुद्धा माझ्याच डोहाळ जेवणाप्रमाणेच इथे सुद्धा एन्जॉय करत होते. आणि माझ्या भाऊजाईला विचारत होते की तिला डोहाळे कशाचे लागले आणि तिला काय खावंसं वाटतं. बाईपणाचं महत्त्व सांगताना इथे दिसतं आहे. तसेच पल्लवीची काळजी आणि तिला काय खावंसं वाटतंय आणि काय पाहिजे हेही विचारताना दिसतं आहे.
सारून इथे पोटभर हसताना आणि मनसोक्त डान्स करताना ताराराम पम कभी खुशी कभी गम चालू आहे. फिरण्यापासून ते शॉपिंग पर्यंत तसेच जिबेचे सगळे चोचले पूर्ण करून झाल्यानंतर आता इथे चालू आहे दोघांचं फोटोशूट करणं. या ब्लॉगचे 2 पार्ट असणार आहे. त्यामध्ये अजून एक पार्ट येणार आहे. माझा डान्सही त्यात असणार आहे. सो आता आपण ओटी भरायला इथे सुरुवात करतो आहे. सासरकडची आणि माहेरकडची ओटी भरून झाल्यानंतर सगळ्या सुवासिनी मिळून पल्लवीला इथे आशीर्वाद देणार आहे. तशीच तिची ओटी सुद्धा घडणार आहे. कानात पुड्या, बाळी बुगड्या, हातात बांगड्या, हा आहे स्त्रीच्या सौंदर्याचा साज. हा साज घालून खेळतो आम्ही मंगळागौरी खेळ, वारशाचे खेळ, ढोबा जेवणाचे खेळ. ओटी भरून झाल्यानंतर आता केक आपण कट करणार आहोत. त्या केक वरती सुंदर असं लिहिलं आहे की कॅन नॉट वेट टू सी. खरंच आता वाट बघत नाही. काय होणार, मुलगा की मुलगी, याची उत्सुकता पण सगळ्यांना लागली आहे. चला 1 2 यामध्ये पेढा निघाला की बर्फी हे बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.